कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल लिमिटेड कंपनी बंद होऊन तब्बल 37 वर्ष उलटूनही हजारो कामगारांना न्याय मिळालेला नसल्याची खंत मफतलाल कामगार संघर्ष समितीने व्यक्त केली। 1989मध्ये कंपनी अचानक बंद झाल्यानंतर 2203 कामगार बेरोजगार झाले। आजही त्यांचे PF, निवृत्तीवेतन आणि इतर थकबाकी प्रलंबित असल्याचा आरोप समितीने केला। कामगारांच्या म्हणण्यानुसार 1986 पासून अन्यायाची मालिका सुरू झाली होती। सर्वोच्च न्यायालयाने कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। याकडे लक्ष वेधण्यात आलं। 123 एकर जागेची किंमत 1132 कोटी रुपये असल्याचं मूल्यांकन झालं आहे। असं असतानाही जागा विक्रीची प्रक्रिया रखडलेली आहे। गेल्या 3 दशकात 1,500हून अधिक कामगारांचं निधन झालं असून उर्वरित कामगार आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। जमिनीची व्हॅल्यू कम तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना, त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत। ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला। झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत। आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कुंपण बांधले म्हणून ती आतापर्यंत सेफ आहे, नाहीतर तीही सगळी जागा भरली गेली असती। आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत। त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात। इथे कोणाचं लक्ष नाही आहे। तिथे विषय एवढाच आहे फक्त नेमका की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाहीये। आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे तिकडे आज आम्ही खितपत पडलेलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3,000पेक्षाही जास्त कामगार असलेली कंपनी आज जवळजवळ 1,500 ते 2,500 लोक स्वर्गवासी झाले, पण कुणाला काही स्वयंशोधक नाही आहे। तेव्हा जे सांगितलं जातं आम्हाला की जागा तुम्ही हे करा, विक्रीला गेली की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील। आणि तुम्हाला सांगतो साहेब की ह्या जगामध्ये फक्त सोनं आणि जमीन ह्या 2च गोष्टी अशा आहेत की ज्याच्या किमती दररोज वाढत आहेत जगामध्ये। पण आमच्या बाबतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जो सर्वे केला होता आणि त्याची रक्कम ठरवली होती 1132 कोटी, ती आज 900 कोटीवर आणून ठेपले। मग आमच्या जागेची किंमत सुद्धा कमी का होते?